जय भीम, जय संविधान, जय शिवराय. मला एवढं सांगायचं आहे, आज वाशिम जिल्ह्यामध्ये बौद्ध समाजाचं पाण्याची लाईन कट करण्यात आली आहे. मला वाटते BJPचे सरकार असताना आज ह्या परिस्थित्या घडत आहेत, आंदोलन घडत आहेत. आज मला वाटते तुम्ही ज्या वेळेस सत्तेमध्ये आल्यापासून किती गोरगरीब जनता, मागासवर्गीय लोकांना मारहाण करण्यात आलं, त्याची कधी दखल घेतलीत का? मला जरंगे पाटलाला सांगायचं, आता बघा तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्ही इकडे अन्याय होतोय त्या अन्यायाला तुमचं पुढे यायचं कारण नाही आहे, ती तुम्हाला गरज भासत नाही आहे. परंतु तुम्हाला खाली आरक्षण पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतःची पोळी भाजण्यासाठी सर्व हे करता. तुम्ही 18 पगड जातीसाठी लढत नाही आहे, ते सिद्ध करून दाखवता तुम्ही. जर तुम्हाला असा 18 पगड जातीचा जर ध्येय असेल, स्वाभिमान असेल, ते छोटे मोठे आंदोलन होत आहेत. सरकार जे BJPचा सरकार आहे, तो सरकार ह्या गायगरिबांना मारहाण चालू आहे, त्यांच्या पोलीस अधिकारी देखील मारतात. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. जनतेने करायचं काय? आणि तुम्ही सांगता आम्हाला आरक्षण पाहिजे. 18 पगड जातीबरोबर आम्ही आहोत, शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. हो, मावळे शोभतो का आपण बोलायला? जर तुम्हाला जर 18 पगड जातीबद्दल या भारताबद्दल स्वाभिमान नसेल तर आरक्षण मागता कशाला? खाली तुम्ही स्वतःचं पोळी भाजण्यासाठी रस्त्यावर उतरलायत, बाकी तुम्हाला कोणाशी घेणं देणं नाही आहे. जरंगे पाटील तुम्हाला हात जोडून सांगतोय, हा भारत देश सर्वांचा आहे आणि सर्वांचाच असल्यामुळं सर्वांचा अधिकार आहे या गोष्टीवरती. आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून आणि असणाऱ्या 18 पगड जातीला घेऊन चालल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, हे तुम्हाला सांगण्यात येतं माझं. कारण का तुम्ही खाली तुमच्याच गोष्टीबद्दल खाली रस्त्यावर आहेत, बाकी कोणावरती अन्याय झाला त्याची तुम्हाला काही फरक पडत नाही. कोण कोणावरती कोणाच्या धर्मावरती बोलतोय हे तुम्हाला कळत नाही आहे. आज बुद्ध गयाच्या बद्दल तुम्ही एकी देखील कधी व्हिडिओ बोललात नाही आहे का? असणारे का बाबा त्यांची ज्यांची अस्मिता आहे त्यांना रिटर्न द्या, हे तुम्ही कधी बोललात का? हे देखील तुम्हाला कळत नाही. कारण का ब्राह्मणांनी जो कब्जा करून बसलेले आहेत, हे तुम्हाला चालतं सर्व. तुमच्या अस्मिताला ठेस पोचली का तुम्हाला त्रास होतो, पण दुसऱ्याच्या अस्मिताशी खेळणं हे तुम्हाला कुठपर्यंत आहे याचा विचार करा. आणि ह्या जनतेचा कुठेतरी घात करू नका. गाय गरिबाची मुळं मरतात, आमची मेली किंवा तुमची मेली एकच आहेत. हात जोडून सांगणं आहे तुम्हाला, या भारतासाठी बुद्धांशिवाय पर्याय नाही आहे. शांतीचा मार्ग पाहिजे तर बुद्धांची विचाराची गरज आहे, हे तुम्हाला आज सांगून चुकतोय. कारण बुद्धाकडे जो वळला त्याला शांतीचा मार्ग कळाला, जो बुद्धाकडे वळला नाही आहे त्याला शांतीचा मार्ग कधीच कळणार नाही. म्हणून सांगतो हात जोडून, हे सर्व चाललं दंगली या थांबवा आणि या जनतेला त्रास देऊ नका, हेच तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. जय भीम, जय संविधान.